हां, मी लहानपणापासून स्वामी समर्थांचा भक्त आहे. मी जेव्हापासून आपलं स्वामी समर्थांचं मठ चालू झालं तेव्हापासून मी येतो आणि मला खूप मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक खूप छान समाधान मिळतं. त्यामुळं मी खूप सुखी आहे आणि मी जोपर्यंत माझा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी स्वामी समर्थांच्या बरोबर आहे. आणि त्यांनी सांगितलेले तत्व की तुम्ही अगदी पवित्र राहा. बघा हे माझे मिस्टर वातावरण हो का? आम्ही सगळे येतो फॅमिली. बरोबर की छान आहे. आपलं वर्तनच इतकं चांगलं पाहिजे की देव आपल्याला जसं आपल्या आई वडिलांना आपण काही करावं अशी अपेक्षाच नसते, फक्त त्यांनी सद्वर्तन करावं ही अपेक्षा असते. तसं गुरूंचं सुद्धा आहे. आता हा स्वामींचा संकेत आहे, तुमच्या माध्यमातून बोलतोय. स्वामींनी हा संकेत दिलाय की तुमच्या माध्यमातून आम्ही आमचे विचार मांडावे. बरोबर आहे. आता आम्ही आमचे विचार मांडले, आता तुम्ही तुमचे विचार थोडक्यात मांडा. बरोबर आहे की माझं हेच मत आहे की ईश्वर आपण मानतो, पण ते मानतो म्हणजे माझं चांगलं व्हावं यासाठी नाही, तर शुक्रिया अदा करायचा देवाचा की देवा तू आज काही जरी नाही दिलं तर आज एवढे सुंदर 2 डोळे, 2 हात, 2 पाय की आज आपण चालू शकतो. उद्या जर आपण अंथरुणावरती पडलो तर या शरीराची किमया सगळ्यात अगोदर पवित्र हा जो देह दिलेला आहे तो सगळ्यात पवित्र देह जर तुम्ही शुद्ध ठेवला तर तो स्वामीला पावन होईल. आणि ते आपले वडील आहेत, तर कोणत्याही वडिलांना हा मी तुझ्या पाठीशी आहे, पण आपल्या वेळोवेळी पाठीशी आहेत, पण केव्हा जेव्हा आपण त्यांच्या मार्गावर ते चालू तेव्हा बरोबर नाही का. आपल्या वडिलांचा हात आपण पकडतो नाही का, बरोबर. पण वडील धरतात आपला हात, कारण तू यात कुठे जाऊ नये गर्दीत असेल तर. तसं गुरु आपला हात पकडतात. आपण नाही त्यांचा धरत, कारण लहान बाळाला जर फुगा दिसला तो वडिलांचा हात सोडून पळून जाईल, परंतु वडील पक्क धरतात. कारण काय की यांनी कुठेही जाऊ नये. तसं आपल्याला जर कोणत्याही रूपात जर सांगितलं तर हे बरोबर तुम्ही म्हणले तसं की कोणत्याही रूपामध्ये कोणत्याही वाणीमध्ये नाही. परीक्षा म्हणून कशी की तुम्हाला जगायचं, भिवू नका. पाठीशी तर आहे, पण आधी तुम्ही चला पुढे, मग मी तुम्हाला मदत करेल. असे खूप काही अनुभव येतात आणि मला सिद्धता मिळालेली. हो, तर